ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे साक्षी प्रियाला सांगते की सायली हातावर तुरी देऊन विकरून जनता चाळीतून पळून गेलेली आहे। तेव्हा प्रिया साक्षीला सांगते की तुझ्या गुंडांना सांग कुठे पण सायली दिसेल तिला मारायला सांगा। आणि हे प्रिया साक्षीला सांगत असते तेव्हा कल्पना बाहेरच्या साईडला उभी असते आणि हे सगळं ऐकत असते। तेव्हा कल्पना बोलते ही सायलीला मारायला सांगते, हे असं कसं करू शकते। तेव्हा कल्पना ठरवते की काय झालं तरी आपल्याला सायलीला वाचवायला पाहिजे आणि हे सगळं सायलीला सांगायला पाहिजे आणि तिच्या जीवाला जप म्हणून तीच तिला सांगायला निघते। तेव्हा ती जनता चाळीकडे निघताना तिला वाटेतच एक जोगतीन मिळते। तेव्हा ती जोगतीन सांगते तू मुलाच्या हजारो चुका पदरात घेतल्या पण तुझ्या सुनेची एक चूक तू पदरात घेतली नाहीस आणि त्या सुनेला तू दूर करून एका चिटकिनीशी तुझ्या मुलाचं लग्न लावायला तयार झाली आहेस। तेव्हा जोगतीन सांगते की ज्याला तू हिरा समजते तो हिरा नाही तो दगडगोटी आहे आणि जिला तू रस्त्यावरचा कचरा समजते ते अस्सल नंबरी सोनं आहे आणि तीच तुझी सून आहे, ती तुला आयुष्यभर पुरणार आहे। तेव्हा कल्पना जोगतीनला सांगते की तू जे म्हणतेस ते मला साधारण समजायला लागलंय। मी ज्या व्यक्तीला सपोर्ट करत आहे ती चुकीची व्यक्ती आहे आणि कल्पनाचे डोळे उघडतात आणि कल्पना पूर्णपणे सायलीच्या बाजूने उभी राहते। इकडे वेटर म्हणून सायली अर्जुनच्या रूम मध्ये येते कारण की सायलीला जाणून घ्यायचं असेल की अर्जुनची तब्येत कशी आहे आणि ज्यावेळी अर्जुन दरवाजा खोलतो त्यावेळी सायली लपून बसते आणि दुसऱ्याच वेटरला ते तिला द्यायला सांगतो। पण अर्जुनला सायलीचे येण्याचे जाणीव झालेली असते पण सायली नसल्यामुळे तो थोडा उदास झालेला असतो आणि तिकडे अर्जुनला बोलवलं जाते की त्याला डान्स करायला सांगतात आणि अर्जुन डान्स करायला येतो आणि तेव्हा त्याच्यावरून सायली पार्टनर असते आणि सायलीने तोंडावर बुरखा घेतलेला असतो आणि त्यामुळे सगळ्यांना ती प्रिया असं वाटत असते आणि अर्जुन तिला सायली म्हणून इमॅजिन करत डान्स करत असतो। तेव्हा तिकडे प्रियाला बघून सगळ्यांना धक्का बसतो की प्रिया इकडे काय करते, ती तिकडे तर डान्स करायला हवी होती। तेव्हा तन्वी तिकडे तर डान्स कोण करते। तेव्हा प्रिया सायलीच्या तोंडावर बुरखा काढून घेते आणि सायली या गोष्टीचीच वाट बघते की प्रिया कधी तिच्या तोंडावर बुरखा काढते आणि कधी प्रियाचा पोटाडेपणा सगळ्यांसमोर आणते। तेव्हा सायली प्रियाला बोलते तू बस कर, मी तुझा अजून सगळा शोषून घेतला ऐकून घेतलं पण ते आता खूप झालं, आता बस झालं, ते आता भरपूर शोषून घेतलं आता नाही। तेव्हा सायलीच्या मदतीला नंदिनी येते आणि ती सायलीला सांगते तुला जे बोलायचं ते बोल आणि ती सांगते मी सायलीला सपोर्ट करते आणि सायली जे पण सांगेल ते सगळ्यांना ऐकावंच लागेल आणि सायली बोलायला लागते आणि सायली जे पण बोलते ते सगळं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो। तेव्हा सायली सांगते मला सगळ्यांकडून माफी मागायची, आतापर्यंत माझ्याकडनं चूक झाली आहे आणि मी ही गोष्ट केली की मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची गोष्ट लपून ठेवली आणि ते खरंच मला माझ्या मधुभावासाठी करायचं होतं आणि त्यांच्या सुख मला हे होतं आणि मला अर्जुन सरांविषयी प्रेम नव्हतं पण नंतर मला अर्जुनवर प्रेम झालं। तेव्हा प्रिया सायलीला बोलते तुझं तोंड बंद कर। तेव्हा प्रियाला कळतं की तिचा पोटारडेपणा बाहेर पडणार आहे आणि अर्जुनला तन्वीबरोबर लग्न करायचं नाही आणि सायली प्रियाला बाजूला करते आणि सांगते अर्जुनला तन्वीशी लग्न करायचं नव्हतं म्हणून त्याने हे लग्नाचा घाट घातला आणि तन्वीशी लग्न करणे नाकारले। तेव्हा सायली सांगायला लागते मी उद्या नवरी म्हणून तयार होणार आणि तुम्ही जर मला सपोर्ट करणार तरच मी नवरी म्हणून उभी राहणार आणि जर तुम्ही मला सपोर्ट केला नाही तर मी तिथून निघून जाईन, मला तुमच्या विरोधात काही करायचं नाही। आणि हे सगळं सांगून सायलीचं बोलणं झालेलं असतं आणि सायली तिकडनं निघून जाते। तेव्हा प्रिया मनातल्या मनात विचार करते किती टिवटिव बोलली तरी सगळे माझ्याच बाजूने आहेत। तेव्हा कल्पना त्या रात्री स्वप्न पडते की अर्जुन मोठं पाऊल घेऊन अर्जुनचं तन्वीबरोबर पटत नाही म्हणून त्याने जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि सगळेजण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि जे पण सायलीने सांगितलं असतं त्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडलेला असतो। हे तिला रात्रीच्या वेळी खूप मोठं भयानक स्वप्न पडतं, अर्जुनने जीव देण्याचा ठरवलेला आहे आणि त्याच्या मृत्यूचं कारण आपण बनणार आहोत। तेव्हा कल्पना विचार करते की आपला मुलगा सुखात राहणे इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा ती विचार करते आणि तेव्हाच कल्पनाला धक्का बसतो आणि कल्पना झोपेतनं उठून बसते। तेव्हा कल्पना ठरवते की माझ्या सपोर्टला कोणी येऊ की नको पण मी माझ्या मुलाचीच बाजू घेणार। दुसऱ्या दिवशी कल्पना पूर्णाईला सांगते की मी अर्जुनच्या विरुद्धच नाही जाऊ शकत पण पूर्णाई काय ऐकायला तयार नसते। तेव्हा कल्पना अर्जुनकडे येते आणि अर्जुनला बोलते तू या लग्नाला नाकार दे। अर्जुनही तिचा ऐकायला तयार नसतो आणि तो बोलते मी पूर्णाईच्या वचना पुढे काय करू शकत नाही। तेव्हा कल्पनाकडे एकच पर्याय असतो। तेव्हा कल्पना सायलीची भेट घेण्यासाठी ती प्रतिमाला जायला सांगते। तेव्हा प्रतिमा सायलीला सांगते की तुला लग्नाला उभं राहायचं आहे। तेव्हा सायली सांगायला लागते प्रतिमाला की मी पूर्णाईला म्हणूनच लग्नाला उभी राहणार आणि आता पुढे सायली पूर्णाईला म्हणू शकते का हे पाहणं पुनरंजकच ठरणार आहे।